मित्रांनो, आजच्या या आधुनिक आणि डिजिटल युगामध्ये आपण सगळे एका अशा आभासी जगाचे गुलाम बनलो आहोत, ज्या ठिकाणी आपला आनंद हा आपल्या व्हिडिओंना किती लाईक्स मिळाले, किती व्ह्यूज आले आणि किती लोकांनी आपली स्तुती केली याच्यावर अवलंबून असतो. सोशल मीडियाच्या या चकाचक दुनियेमध्ये प्रत्येक जण स्वतःला इतरांपेक्षा अधिक श्रीमंत, अधिक यशस्वी आणि अधिक सुखी दाखवण्याच्या स्पर्धेमध्ये गुंतला आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे प्रदर्शन, ही प्रसिद्धी आणि ही चमक-दमक तुमच्या आयुष्यामधील सर्वात भयानक स्वप्न ठरू शकतं. आजची ही गोष्ट एखाद्या सामान्य चोरीची घटना नाही. ही एक इशारा देणारी घटना आहे. ही त्या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे, की जेव्हा तुम्ही तुमच्या संपत्तीचा गाजावाजा संपूर्ण जगासमोर करता, तेव्हा टाळ्या वाजवणाऱ्याच्या गर्दीत काही अशा भक्षक नजरा देखील तुमच्याकडे रोखलेल्या असतात, ज्या फक्त योग्य संधीच्या शोधात असतात. आज मी तुम्हाला मध्य प्रदेशातील शिवपुरी या ठिकाणी एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेबद्दल सांगणार आहे, ज्याने संपूर्ण परिसर एकदम हादरून गेला आहे. अशी घटना ज्या ठिकाणी एका प्रसिद्ध युट्यूबरला तिचाच अहंकार, तिचीच आवड आणि तिचेच कंटेंट इतकं महागात पडलं, एका रात्रीमध्ये तिची सर्व स्वप्न उद्ध्वस्त झालं. ही संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येईल. कदाचित तुम्ही देखील सोशल मीडियावर काही पोस्ट करण्यापूर्वी 100 वेळा विचार कराल. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा सामान्यतः शांत आणि साध्या जीवनासाठी ओळखला जातो, पण सध्या या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिवपुरीच्या मोहिनी गावात राहणारी रसना गुर्जर ही काही साधी महिला नव्हती. ती एक प्रसिद्ध युट्यूबर बनली होती. तिच्या चॅनलवर 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स होते. रसनाला तिची प्रतिष्ठा, संपत्ती आणि आलिशान जीवनशैली दाखवण्याची खूप आवड होती. तिची व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असत. तिच्या व्हिडिओमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिचं भरपूर असणारं सोनं. ती अनेकदा लाखो रुपयाचे सोने चांदीचे दागिने घालून कॅमेऱ्यासमोर यायची. तिच्या गळ्यामध्ये जाड सोन्याच्या माळा, हातात अनेक सोन्याच्या अंगठ्या आणि चेहऱ्यावर एक वेगळाच गर्व दिसत होता. ती नेहमी म्हणायची की सोने घालणे हा तिचा एक शौक आहे. ज्यांना जाळायचं ते जळू दे, ज्यांना गर्व वाटायचा ते वाटू देत. पण ती अशीच जगणार. तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 ते 25 लाख रुपयांचे सोनं आणि किलोभर दागिने स्पष्टपणे दिसत असतात. ती तिच्या पती उज्ज्वल सिंग गुर्जर यांच्यासोबत उभी राहून स्वतःच्या संपत्तीचं प्रदर्शन करायची. तिच्या पतीच्या गळ्यात सुद्धा जाड सोन्याची चेन चमकत होती. एका व्हिडिओमध्ये तर तिने टेबलावर भरपूर दागिने मांडून दाखवले होते, जेणेकरून जगाला कळावं की तिच्याकडे किती संपत्ती आहे. तिचा हा बिनधास्त अंदाज तिच्या फॉलोअर्सना खूप आवडायचा. लोक तिचे व्हिडिओ पाहत, लाईक करत आणि कमेंटमध्ये तिची स्तुती सुद्धा करत होते. पण रसनाला याची कल्पनाच नव्हती की तिचे व्हिडिओ केवळ चाहत्यांनीच नव्हे, तर काही गुन्हेगारांनी सुद्धा ते पाहिले जात आहे. इंटरनेटच्या या अंधाऱ्या जगात काही धूर्त लोक तिच्या प्रत्येक पोस्टवर लक्ष ठेवून होते. दिवसेंदिवस रसनाचा आत्मविश्वास वाढत गेला. तिला वाटू लागलं की सोशल मीडिया पूर्णपणे एकदम सुरक्षित आहेत. याच आत्मविश्वासामध्ये ना तिनं काही दिवसांपूर्वी एक मोठी चूक केली. तिने आपल्या घराचा होम टूर व्लॉग युट्यूबवर अपलोड केला. तो फक्त व्हिडिओ नव्हता, तर चोरांसाठी तिच्या घराचा संपूर्ण नकाशाच बनला होता. त्या व्लॉग मध्ये तिने घरातील प्रत्येक कोपरा दाखवला. कोणती खोली कुठे आहे, कपाट कुठे आहे, बाउंड्री कशी आहे, काटेरी तार कुठून जाते आणि सीसीटीव्ही कॅमेरे कुठे बसवले आहेत, याची माहिती तिने दिली. तिला वाटलं ती आपल्या यशाची घटना दाखवत आहेत, पण प्रत्यक्षात ती चोरांना घरात घुसण्याचा मार्ग दाखवत होती. चोरांनी तो व्हिडिओ अनेकदा पाहिला. त्यांनी घराचा बारकाईने एकदम अभ्यास केला. कुठून आत शिरता येईल, कुठून त्यांना जागा शोधता येईल आणि कोणत्या कॅमेऱ्यांपासून सावध राहावं लागल हे त्यांनी अगोदर समजून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी एक भयानक कट रचला. 6 जूनची रात्र होती. रसना, तिचा पती आणि मुलं गाढ झोपलेली होती. रात्री 1:49 सीसीटीव्ही मध्ये 2 मुखवटा घातलेले चोर घराकडे येताना दिसले. त्यांनी चेहरा झाकलेला होता. ते नवखे नव्हते. त्यांच्या हालचालीवरून ते पूर्ण तयारीत आले होते हे त्या ठिकाणी स्पष्ट दिसत होतं. त्यांनी मुख्य दरवाजाने न जाता बाजूच्या भिंतीजवळील काटेरी तार कापली. सोबत आणलेल्या शिडीच्या मदतीने ते एकदम घरामध्ये शिरल्यानंतर त्यांनी पहिले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं तोंड वर वळवलं, जेणेकरून त्यांची हालचाल रेकॉर्ड होऊ नये. त्याच्यानंतर त्यांनी रसना आणि तिचं कुटुंब ज्या खोलीमध्ये झोपले होते त्या खोलीची बाहेरून कडी लावली. आता संपूर्ण कुटुंब स्वतःच्याच घरात कैद झालं होतं. मग त्यांनी घरातील कपाट फोडलं. त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, पतीचे 4 सोन्याच्या अंगठ्या, चांदीची करदणी आणि जवळपास 1,91,000 रोख रक्कम चोरून नेली. एवढंच नाही तर घरात ठेवलेल्या रेड बुल एनर्जी ड्रिंकच्या पेट्या सुद्धा त्यांनी उचलून नेल्या. चोरी करून ते ज्या मार्गाने आले होते त्याच मार्गाने निघून गेले.
पहाटे 4 वाजता रसनाला जाग आली. तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो उघडला नाही. तिने पतीला उठवलं. दोघांनाही समजलं की बाहेरून कडी लावलेली आहे. त्यांनी नातेवाईकांना फोन केला. नातेवाईकांनी येऊन दरवाजा उघडला. तेव्हा त्या ठिकाणी घरातील दृश्य पाहून त्यांचे पायाखालची जमीन एकदम सरकून गेली. कपाट फोडलेलं होतं आणि सर्व मौल्यवान वस्तू ज्या होत्या त्या सर्व गायब झाल्या होत्या. सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचा माल चोरीला गेला होता. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये चोराची संपूर्ण हालचाल दिसून आली. पोलिसांना सुद्धा हे स्पष्ट झालं होतं की चोरांना घराची पूर्ण माहिती होती आणि ही माहिती त्यांना रसनाच्याच व्हिडिओमधून मिळाली होती. रसना एकदम हादरून गेली होती. जी महिला काही दिवसांपूर्वी सोन्याने मडलेली दिसत होती, ती आता रिकाम्या गळ्याने अश्रू ढाळत होती. तिने पोलिसांकडे आरोपींना लवकर पकडण्याची विनंती केली. ही घटना संपूर्ण परिसरामध्ये एक चर्चेचा विषय बनली. अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी तिची चूक असल्याचं सुद्धा म्हटलं. जुन्या काळी म्हटलं जायचं की संपत्तीचा गाजावाजा करू नका, ती जितकी लपून ठेवाल तितके सुरक्षित राहील. शिवपूरची ही घटना त्या म्हणीला खरं ठरवणारी होती. लोकांचं म्हणणं होतं की आपल्या घराचा नकाशा, संपत्ती आणि वैयक्तिक काही माहिती सोशल मीडियावर उघडपणे दाखवणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. पोलिसांचा तपास अजून सुरू आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की हा एखाद्या टोळीचा किंवा माहिती असलेल्या एखाद्या व्यक्तीचा हात असू शकतो, जो रसनाच्या सोशल मीडिया हालचालींवर सतत लक्ष ठेवून होता. या घटनेने प्रशासनाला सुद्धा एक मोठा धक्का बसला आहे. कारण आजचे गुन्हेगार गल्लीबोळात फिरून रेकी करत नाही, तर घर बसल्या युट्यूब आणि इंस्टाग्रामवर लोकांचे प्रोफाईल पाहून माहिती गोळा करतात. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा उद्देश कोणाची टिंगल करणे नाही. रसनासोबत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि आम्ही आशा करतो की पोलीस लवकरच आरोपींना अटक करून तिचा माल परत मिळवून देतील. पण या घटनेमधून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जण आपले आयुष्य सोशल मीडियावर मांडत असतो, ज्या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपली सुरक्षा आपल्या स्वतःच्या हातात आहे. तुमची संपत्ती, तुमचं घर आणि तुमच्या वैयक्तिक गोष्टी त्या खाजगी आहेत. त्यांचं प्रदर्शन करू नका. लाईक्स आणि कमेंटच्या नादात आपल्या सुरक्षितेशी तडजोड करू नका. मित्रांनो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.